वारकरी संप्रदायातील थोर महात्मे व महाराष्ट्रातील विचारवंतांची दुर्मिळ कीर्तने, प्रवचने, व्याख्याने ऐकण्यासाठी सुरेश महाराज सूळ या यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा. ज्ञानोबर आहे, भगवत भक्त आहे, उदार आहेत, देवापेक्षा उदार आहेत. त्यांचा अवताराचा महिमा त्रिभुवनामध्ये आहे. उभारिला ध्वज तेही लोकावरी, ऐशी चराचरी कीर्तिजाची, त्रैलोक्य मात जयाची. ज्ञानोबऱ्यांचं भजन हे त्रिभुवनामध्ये आहे. कदाचित आपल्याला वाटेल ज्ञानोबऱ्यांचं भजन फक्त आळंदीपुरतं असेल, ज्ञानोबऱ्यांचं भजन फक्त पुणे जिल्ह्यापुरतं असेल, ज्ञानोबऱ्यांचं भजन फक्त महाराष्ट्रापुरतं असेल, ज्ञानोबऱ्यांचं भजन फक्त भारतापुरतं असेल, ज्ञानोबऱ्यांचं भजन फक्त जगापुरतं असेल कदाचित आपल्याला वाटेल. पण ज्ञानोबऱ्यांचं भजन फक्त या मृत्यू लोकापुरतं मर्यादित नाही, आहे का नाही. त्रैलोक्य मात जयाची, त्रिभुवनामध्ये ज्ञानोबऱ्यांचं भजन आहे. मी सांगतो असं नाही, तुम्हाला मी नामदेवाचं प्रमाण सांगतो. जसं आपण आळंदीमध्ये ज्ञानोबऱ्यांचं भजन करतो तसं स्वर्गात सुद्धा इंद्रादिक देवता ज्ञानोबा तुकाराम भजन करतात. प्रमाण आहे याला. इंद्र चंद्र देव येती, ब्रह्मादिक गीती गाती, यम वरुण बृहस्पती, विमाने दाटती अंतरिक्षी. इंद्र चंद्र देव ब्रह्मादिक देवता ज्ञानोबऱ्यांचं भजन करतात. विठ्ठल उदार तू हरी, ऐसी कीर्ती चराचरी, अनंत हे थोरी गरजता ते पवाडे. परमात्मा उदारतेमध्ये राजा आहे. विठ्ठला रे तो उदाराचा राव, विठ्ठला रे तो उदाराची राशी. जेवढे जगामध्ये उदार आहेत त्या उदारतेमध्ये सगळ्यात उदार कोण आहे? परमात्मा आहे की नाही. आज आपण उदारता ऐकतो, उदारतेचं चिंतन करताना आपण ऐकतो कर्ण उदार आहे असं आपण ऐकतो, आहे की नाही. कर्ण उदार होऊन गेले, हरिश्चंद्रराजे उदार होऊन गेले आपण ऐकतो. पण ही उदारता औदार्य देवनी कर्ण हाती, ही देवाची उदारता आहे, कर्णाची उदारता नाही. कर्ण उदार आहे पण ही उदारता कोणाची आहे? देवाची आहे. पण उदारतेमध्ये सगळ्यात पहिला नंबर कोणाचा आहे? ऐका, महाराज सांगतात यशस्वी औदार्य ज्ञान वैराग्य ऐश्वर्य हे साही गुणवर्य वस्ते जेत. यशस्वी औदार्य म्हटलेलं आहे. औदार्य जो नावाचा गुण आहे हा भगवंताजवळ आहे. भगवंताच्या सत्तेतून इतर पुरुषांना ते उदारतेचा गुण प्राप्त झालेला आहे. सगळ्यात उदार भगवान परमात्मा आहे. किती उदार आहे देव भगवान परमात्मा. ज्ञानोबा गीतेमध्ये ज्ञानेश्वरीमध्ये 11व्या अध्यायामध्ये सांगतात, तुझे औदार्य जाणं स्वतंत्र, देताना मनसे पात्र पात्र, कैवल्य ऐसे पवित्र, वैर्य दिदले, मोक्ष दुराराध्य किर होय, तोही आराधी तुझे पाय, म्हणून धाडीसे तेत जाय पायको जैसा. तुवा संकाधिकाचे ने माने, सायुजू सौरस केला फुतने, विषाचे निस्तन पाने मारू आली. हा गा राजसोयाच्या सभासदी, देखता त्रिभुवनाची मांदी, कैसा श्रद्धा दुर्वादी निस्ती जिलासी. ऐशी अपराधी शिशुपाळा, आपण पया ठाव दिदला गोपाळा, आणि उत्तान चरणाची बाळा काय ध्रुवपदी चार. तो वना आला याची लागी, जे बैसावे पितयाच्या उत्संगी, तो चंद्र सूर्यादिका परी जगी, श्लाघ गुरु केला. तू ते आराधना ऐके, होते पुंसा बोलावीत कौतुके, ते वैकुंठी तो अगणिके, सुरवाडू केला. ज्ञानोबा गोड चिंतन करतात. पहा परमात्म्याचं औदार्य असं आहे, परमात्मा मोक्ष भक्तालाही मोक्ष देतात आणि राक्षसांनाही मोक्ष देतात. किती औदार्य आहे देवाचं, आहे की नाही. कपिकुळ उद्धरिले मुक्त केले राक्षसा. ती पुतना नावाची मावशी स्तनामध्ये कालकुट विष धारण करून देवाला मारायला येते, पण भगवान परमात्मा त्या पुतण्याला सनकादिकाच्या पंक्तीला बसवतात. आता किती औदार्य पाहिजे. कधी कधी असं वाटतं राक्षस झालेलं बरं मग, आहे का. जर काहीच न करता जर देव भक्ताच्या पंक्तीला बसवत असेल तर, पण तेवढंही करणं आपल्या सोपं नाही. विठ्ठल विठ्ठल रावण होणं सोपं आहे का महाराज? रावण होणं सोपं आहे? नाही नाही. जय विजय आहेत ते देवाचे भक्त आहेत महाराज, आहे की नाही. थोडा भक्ताचा अपराध घडला म्हणून त्या योनीला प्राप्त झाले. अखंड परमात्म्याच्या दारामध्ये जे काही काठी घेऊन उभे आहेत जय विजय, ते परमात्म्याचे अनन्य सेवक आहेत जय विजय. असे जे भगवत भक्त आहेत, भगवंताने राक्षसांनाही मोक्ष दिला, भक्ताला मोक्ष परमात्मा देतो. एक शिशुपाळ नावाचा जो काय चेदी वंशातला राजा, त्यांनी देवाला शिव्या दिल्या. एक शिवी डबल नाही, अशा शिव्या दिल्या. ती पण काय घरामध्ये गुपचूप नाही दिल्या. देखता त्रिभुवनाची मांदी, ज्ञानोबा वर्णन करतात. सगळे त्रैलोक्यातले संपन्न राजा आले होते महाराज, आहे की नाही. संपन्न राजे आले होते आणि त्या सगळ्या संपन्न राजापुढे शिशुपाळाने परमात्म्याचा 100 वेळा अपराध केला. ऐशी अपराधी शिशुपाळा, आपण पया ठाव दिदला गोपाळा. आपल्या चरणाची जागा परमात्मा देतात. आणि सांगा ते उत्तान चरणाच्या बाळा काय ध्रुवपदी चाड. उत्तानपाद नावाचे राजे
त्यांचे पुत्र ध्रुव महाराज ते वनामध्ये आले होते पित्याची मांडी प्राप्त व्हावी. भगवान म्हणाले मागणाऱ्याला जरी मागण्याचं कळत नसलं तर देणाऱ्याला तरी कळतं ना, आहे का नाही. म्हणून तुकोबराचं एक अभंग आहे, मागते याचे दोन्हीच कर आम्ही तर भांडार दाते याचे काय करू आता कासयात भरू हा मज विचारू पडेला. मागणाऱ्याकडे 2च हात आहेत पण देणारा 1000 हातांना देतो. बाप उदार देव अपरिमितो याचक स्वेच्छा सदैव देतो असे सहस्रवरे देतो सर्वस्व आपले. परमात्मा देताना 1000 हाताने देतात, घेणाऱ्याकडे फक्त 2च हात आहेत. मग त्या ध्रुव बाळाला परमात्मा अक्षय पदाची प्राप्ती करून देतात. प्रलय काळामध्ये चंद्र सूर्याधिकाचं पद, इंद्राधिकाचं पद, ब्रह्माधिकाचं पद नष्ट होऊन जातं, पण प्रलयामध्ये सुद्धा ध्रुवाचं पद नष्ट होत नाही. विठ्ठल विठ्ठल आढळपदे बाळ बैसविला धुरू शिराचा सागर उपमन्या. उपमन्यू नावाचं एक बाळक होतं. काय आई त्याची पाण्यामध्ये पीठ कालवून द्यायची. मग कोजागरी पौर्णिमेला चांगलं एका गुरुबंधूच्या घरी चांगलं दूध प्यायला मिळालं. मातेला म्हणतो माते मला तू काय खरं दूध देत नव्हती म्हणे, पाण्यात पीठ कालवून द्यायची दूध म्हणे, आज मी खरं दूध पिले, मला चांगलं दूध दे ना. त्यावेळेस ती आई म्हणते बाळ आपली चांगलं दूध देण्याची परिस्थिती नाही, तुला जर चांगलं दूध पाहिजे असेल ना तर समोर महानारायण आहे म्हणे. वैकुंठाधिपती भगवान नारायणाची जर तू उपासना केली, त्यांची सेवा केली, त्यांचा जप केला तर वैकुंठाधिपती भगवान नारायण तुला चांगलं दूध दिल्याशिवाय राहणार नाही. मग ते उपमन्यू आहेत, वनामध्ये आले, भगवान नारायणाची आराधना केली आणि त्या उपमन्यू बाळकाने परमात्म्याला फक्त वाटीभर दूध मागितलं. मागा दूध दे म्हणितले यासाठी आगवी अश्राब्दीची करुणी वाटे ज्ञानोबर म्हणतात. वाटीभर दूध मागितलं. भगवान म्हणाले उपमन्यू मागतोय पण उपमन्यूला मागण्याचं समजत नाही म्हटले. मग भगवंतानी वाटीभर दूध नाही दिलं, शिराचा समुद्र देऊन टाकला. विठ्ठल 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 असं देवाचा अवतार आहे. तो ते आराधना ऐके होती पुंसा बोलावीत कौतुके. ते वैकुंठी तुवा गणिके सुरवाडो केला. ती गणिका नावाची एक वेश्या होती, कधी तुमची आराधना करीत नव्हती, कधी कीर्तनाला येत नव्हती, कधी पाठाला येत नव्हती, ऐक नाही, कधी भजनाला येत नव्हती. गणिका नावाची वेश्या, तू ते आराधना ऐके नाही होती पुंसा बोलावीत कौतुके. तुकाराम महाराज ज्ञानोबा गोड वर्णन करतात. पुंसा म्हणजे पोपट, पोपटाचं नाव होतं राघव आणि त्या पोपटाला खूप प्रेम होतं. मग देह पडत असताना पोपटावर प्रेम असल्यामुळं श्री राघव 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 म्हणत देह पडला. भगवंताला वाटलं माझं नाव घेते म्हणून भगवंताने वैकुंठातून विमान पाठवलं आणि वैकुंठाला नेलं. विठ्ठल 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 जेने उरी हानी तुला अशी पापरा त्याचा चरणोवासी दातारा. अजून वैरियाच्या कलेवर विसंबसी ना. काय ज्ञानोबाने वर्णन केलंय. ज्या भृगु ऋषीने छातीवर लात मारली, भृगु ऋषीने छातीवर लात मारली, ते भगवान परमात्मा ती लात हृदय श्रीवत्सलांचन मिरवे भक्ताचे भूषण नाही त्याचा सीन सुख धरले लातेचे. देवाला सीन नाही वाटलं. अजूनही पावलाची मुद्रा मी हृदय वाहेगा सुभद्रा जे आपुल्या दैव समुद्रा जतने लागे. भृगु ऋषीची लात परमात्मा आपल्या हृदयावर धारण करतात. आपल्याला जर लात मारली तर आपण त्याची पूजा करू का हो? नाही. तरी एक लात मारली तर आपण 2 लाती मारू, आहे का नाही. पण भगवान परमात्मा आहेत, आहे का नाही. लात मारले वाईट नाही वाटलं, आहे का नाही. मिरवी भक्ताचे भूषण अशा अपकारावर सुद्धा उपकार करणारा देव आहे. उदार तो हरी. म्हणून महाराज सांगता ऐसा अपकारी या तुझा उपकारू अपात्री परी उदारू आणि दान मागोनी दारवंटे करू झालासी बळीचा, आहे का नाही. काय ज्ञानोबाने गोड वर्णन केले. दान मागोनी दारवंटे करू झालासी बळीचा. दान मागितलं बळीराजाला, बळीराजानं 3 त्रिपाद दान भूमी मागितली, पण आमचा देवाचा अवतार असं आहे 3 पावले भूमी मागितली पण शेवटी परमात्मा राखे दारवंटा बळीचा. सारथी झाला अर्जुनाचा, दास सेवकाचा होय साचा अंकित. तो भगवान पांडुरंग परमात्मा अजूनही पाताळ लोकांमध्ये भगवान त्रिविक्रम बळीराजाच्या दारामध्ये उभे आहेत. विठ्ठल 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 विठ्ठल. सांगा किती देवाचा अवतार आहे. देवासारखा अवतार्य संपूर्ण जगामध्ये कोणीच नाही महाराज. पण देवाचं जरी एवढं मोठं अवतार्य जरी असलं पण देवाच्या अवतारामध्ये एक त्रुटी आहे, एक दोष आहे. कोणता दोष आहे? म्हणजे भगवान परमात्मा भक्तालाही मोक्ष देतो आणि भगवान परमात्मा राक्षसांनाही मोक्ष देतो. मग
त्रुटी कोणती आहे? एवढीच त्रुटी आहे. भगवान परमात्मा काय करतात? भक्ता राखे पायापाशी दुर्जनासे संवारी, भक्ता राखे पायापाशी, भक्ता राखे पायापाशी, भक्ता राखे पायापाशी. भक्ता राखे पायापाशी दुर्जनाची सवारी, भक्ता राखे पायापाशी, भक्ता राखे पायापाशी, भक्ता राखे पायापाशी, भक्ता राखे पायापाशी, भक्ता राखे पायापाशी. देवाच्या अवतारातलं, अवतार कार्यातलं, देवाच्या अवतारातलं जगद्गुरु तुकोबर एक त्रुटी सांगतात. भक्ता राखे पायापाशी दुर्जनाशी संवारे. भगवान परमात्मा अनन्य भक्ताला पायाजवळ ठेवतात, राक्षसांना मारून टाकतात. म्हणजे देव भक्ताला चरणाजवळ ठेवून मोक्ष देतात, राक्षसांना मारून मोक्ष देतात. त्याला काय अर्थ आहे का हो? एखाद्याला घरी बोलवायचं आहे का नाही? घरी एखाद्याला घरी जेवायला आमंत्रण द्यायचं, बसा 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 म्हणायचं, रांगोळी काढायची, सगळा थाटमाट करायचा, गुलाबजामुन द्यायचे वाढायला, म्हणायचे खा. कधी मिळाले होते गुलाबजामुन? आहे का नाही? जमतं का असं नाही? एखाद्याला आदराने बोलावून त्याचा अपमान करावा. तसं देव राक्षसांना मोक्ष देतो, पण मारून मोक्ष देतो. विठ्ठल 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 विठ्ठल. म्हणून ह्या देवाच्या अवतार्यामधला हा दोष आहे. म्हणून असं म्हटलेलं आहे, माधव भक्तवत्सल. हा भगवान परमात्मा भक्तवत्सल आहे. पण आमच्या ज्ञानोबऱ्यांचा महिमा असा आहे, ज्ञानोबरे फक्त भक्ताला जवळ करतात आणि दुष्टाला मारतात असं नाही. ज्ञानोबऱ्यांचा महिमा असा आहे, भलतिया भावे शरण जाता भेटी, पाडे तसे तुटी जन्मव्याधी, न पाहे याती कुळाचा विचार, न पाहे याती कुळाचा विचार. न पाहे याती कुळाचा विचार, न पाहे याती कुळाचा विचार, पाहे याती कुळाचा विचार, न पाहे याती कुळाचा विचार. भक्त करुणा कर ज्ञानाबाई, भक्त करुणा कर ज्ञानाबाई, न पाहे याती कुळाचा विचार, 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 न पाहे याती कुळाचा विचार. ज्ञानोबऱ्यांचा महिमा नाथ महाराज वर्णन करतात. न पाहे याती कुळाचा विचार, भक्त करुणा कर ज्ञानाबाई, होका दुराचारी विषयी आसक्त, संत कृपे त्वरित उद्धरती. ज्ञानोबऱ्यांच्या दरबारामध्ये कसेही या, आहे का नाही, जसे असतील तसे कसेही या, पण ज्ञानोबऱ्यांचा महिमा असा आहे का नाही, आगावरे फोडावया लागे, लोह मिळो का परिसाच्या अंगी, काजे मिळते प्रसंगी सोन्याची होईल. लोखंडाचा घन परिसाचे तुकडे करण्यासाठी जरी परिसावर आपण हाणले, परिसाचे 2 तुकडे होतात, पण तरी सुद्धा परिस लोखंडाला सोनं करतं. विठ्ठल 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 विठ्ठल. म्हणून भगवान परमात्मा राक्षसांना मारून मोक्ष देतात.
पण संत महात्मे अभक्ताला मारून मोक्ष देत नाहीत, आहे का नाही. किती जरी नास्तिक असला, किती जरी पामर असला, किती बद्ध असला, किती विषय असला, ज्ञानोबाच्या दरबारामध्ये आला, आहे का नाही, खळ आला, अभक्त आला, तरी पण ज्ञानोबाचा महिमा असा आहे. तुका म्हणे खळ करू समय निर्मळ. किती ज्ञानोबाचं अंतःकरण विशाल आहे पहा. म्हणून आज देवापेक्षा ज्ञानोबाचं भजन पहिल्यांदा आहे. देवाच्या भजनाला प्राधान्य नंतर आहे. निवृत्ती ज्ञानदेव, सोपान मुक्ताबाई, एकनाथ नामदेव, तुकाराम, ज्ञानोबा तुकाराम, भजन पहिल्यांदा आहे. का पहिल्यांदा आहे? भक्ताच्या ठिकाणी कमीपणा आहे, देवाच्या ठिकाणी कसा घेसी तेव्हा देशी ऐसा असे उदार, आहे का नाही. भगवान परमात्मा काहीतरी घेतात आणि मग देतात, पण संत महात्मे कशाचीही अपेक्षा करत नाहीत. भगवान परमात्मा राक्षसांना मारतात, दुष्टाला मारतात, खळाला मारतात, आहे का नाही. पण आमचे ज्ञानोबा काय म्हणतात, तो भगवान परमात्मा खळाला मारतात, ज्ञानोबा खळाला मारत नाहीत, खळाचा खळपणा मारतात. विठ्ठल 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 जे खळांची व्यंकटी सांडो, तया सत्कर्मी रती वाडो, भूता परस्परे पडो. गाढवाचे घोडे आम्ही करो दृष्टी पुढे, आम्ही करो दृष्टी पुढे, आम्ही करो दृष्टी पुढे. आम्ही करू दृष्टी पुढे, आम्ही करू दृष्टी पुढे, आम्ही करू दृष्टी पुढे. पुढे आम्ही करू दृष्टी पुढे. भगवान परमात्माच्या अवतारामध्ये दोष आहे, परमात्मा खळाला मारतात. पण संतांचा अवतार असे, संत महात्मे खळाला मारत नाहीत. गाढवाचे घोडे आम्ही करू दृष्टी पुढे. गाढवाचं घोडं करू म्हणजे गाढवाच्या देहामध्ये परिवर्तन करून घोड्याचा देह असं आणू असं नाही. गाढवाच्या मनोवृत्तीचे जे लोक आहेत त्यांच्यामध्ये परिवर्तन करू. पामर असेल तर विषयी करू, विषय असतील तर मुमुक्षु करू, आणि मुमुक्षु असतील तर मुक्त करू. विठ्ठल 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 विठ्ठल. म्हणून ज्ञानोबाचा महिमा असा आहे, मुमुक्षुला मुक्त करण्यामध्ये पुरुषार्थ नाही, पामर विषयीला मोक्ष बनवण्यात पुरुषार्थ आहे. विठ्ठल 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 विठ्ठल. मोक्ष मार्गेचा सांगाती ज्ञानोबा माझा. मोक्ष मार्गेचे सांगाती कोण आहेत? भगवान श्री ज्ञानोबा आहेत. एका जनार्दनी संत पूर्ण करीती मनोरथ. आता उपायवन वसंतू, जो आज्ञेचा आहे व तंतू, अमूर्तची परिमूर्तू, कारुण्याचा. संत महात्मे भेटल्यानंतर काय होतं? प्रवृत्ती गंगा स्थिरावे सागरे जी आहे. सगळे साधन आपलं सिद्ध होऊन जातं. संतांची आपली कृपा झाली, आपलं साधन हा जो भेटले याची सवय पूर्ती उपायांचे धावे. प्रवृत्ती गंगा स्थिरावे सागरी जी आहे. प्रवृत्ती गंगा त्या सागरामध्ये काय होत असते? संतांच्या स्थिर होत असते. असा साधू पुरुषांचा महिमा शांतीब्रह्म एकनाथ महाराज आपल्या पुढं प्रतिपादन करतात. उदार भक्त, उदार भक्त त्रैलोकी मात जयाची. म्हणून सगळ्यामध्ये उदार भगवान पांडुरंग परमात्मा आहे. देव जरी सगळ्यामध्ये उदार असला, पण देवाच्या अवदार्यापेक्षा सुद्धा संतांचा अवदार्य श्रेष्ठ आहे की नाही? देवाच्या उदारतेला मर्यादा आहे. पण आमचे संत कसे आहेत? म्हणून तर ज्ञानोबा गोड वर्णन करतात. या संतांचे देणे, या संतांचे देणे, या संतांचे देणे, या संतांचे देणे. कल्पतरुने दुने, कल्पतरुने दुने. परिसा परिसा गाद देणे चिंता मनी ठेंगना.
परिसा परिस गाद देणे चिंतामणी ठेंगणा परिसा परिस गाद देणे चिंतामणी ठेंगणा परिस गाद देणे चिंतामणी या जनताचे देणे कल्पतरुने दोने परिजा परिज गाद देणे चिंतामणी ठेंगणा आलिंगने सुख वाटे आलिंगने सुख वाटे आलिंगने सुख वाटे आलिंगने सुख वाटे ज्ञानोबा सांगता या संतांचे देणे कल्पतर होणे दुने परिसा परिस आघात देणे चिंतामणी ठेंगणा. किती संतांचा अवतार आहे. लौकिकामध्ये काही वस्तू उदार संपन्न आहेत अवधारे संपन्न आहेत. कोणत्या कोणत्या कल्पतरू कामधेनू चिंतामणी हे उदार आहेत. कल्पतरू खाली फळे येते मागितले कल्पतरू खाली तुम्ही ज्याची इच्छा कराल ते फळ प्राप्त होतं आहे की नाही. पण एखादा कल्पतरू खाली अभागी मनुष्य आला तर काय होईल महाराज आहे की नाही. गुरुवारे बाबा उदाहरण सांगत असतात. एक शेतकरी थकला दुपारचे 2 वाजले होते उन्हाचे दिवस होते उन्हाळ्याचे दिवस होते थकला भागला झाडाखाली बसला ऊन लागत होतं त्याला वाटलं थंडगार पाणी प्यायला मिळालं तर खूप चांगलं होईल असं वाटलं. इच्छा केल्याबरोबर चांदीच्या ग्लासमध्ये थंडगार बिस्लरी वॉटर आलं महाराज आहे की नाही. आनंद वाटला कुठून आलं विचार नाही केला गटागटा पिऊन टाकलं महाराज आहे की नाही. आता पाणी पिल्यानंतर इच्छा वाढत गेली त्याची म्हणजे थोडी मधुकरी मिळाली तर बरं झालं असतं म्हटलं. इथं इच्छा केल्यावरच चांदीच्या ताटामध्ये श्री बालाजीचा बेत आला महाराज आहे की नाही. श्रीखंड बासुंदी लाडू जिलेबी जे पाहिजे ते भूक लागली होती कसलाही विचार केला नाही भरपूर खाल्लं महाराज आहे की नाही. आता दुपारी जेवण केल्यानंतर आळंदीचा नियम आपल्याला माहिती आहे. दुपारी जेवण केलं की आपल्याला सुखे मिनिज लोगा शून्य सारोनी तेथे त्रिकुट शिकरेगा दान मिळा येते. त्याला म्हटलं आता थोडं वळकुटी आली तर बरं होईल आहे की नाही. चंदनाचा पलंग आला महाराज गादी चंदनाचा पलंग आला. तो म्हणतो मी ज्या ज्या इच्छा करतो ते सगळं येतं कदाचित भूत तर नाही ना भूत आलं खाणार तर नाही ना खाल्लं विठ्ठल 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 विठ्ठल. कल्पतरू देण्यामध्ये समर्थ आहे पण कल्पतरू खाली एखादा अभागी आला त्याचा परिणाम वाईट होतो ना. कल्पतरूला काय द्यावं हे कळत नाही महाराज आहे की नाही. कल्पतरूला काय द्यावं हे कळत नाही. आमचे श्रीगुरू असे आहेत जय जय देव श्रीगुरू अकल्पनाख्य कल्पतरो स्वसंविद्रुम बीज प्ररो हनावणे. कल्पनातीत ब्रह्म वस्तूची प्राप्ती करून देणारे आमचे सद्गुरू निवृत्तीनाथ महाराज कल्पतरू आहेत. विठ्ठल 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 विठ्ठल. चिंतामणी चिंतन केलेली वस्तू प्राप्त करून देतो चिंता वाढवतो. पण आमचे ज्ञानोबा आहे चिंतकाचा चिंतामणी ज्ञानोबा माझा ज्ञानोबा आमची चिंताच घालून टाकतात महाराज आहे की नाही. कामधेनू कामना केलेली वस्तू प्राप्त करून कामना वाढविते पण आमचे ज्ञानोबा आहे अंतःकरणातली कामनाच घालून टाकतात मागण्याची इच्छाच हृदयामध्ये ठेवत नाहीत. म्हणून या लौकिक दृष्टीने जरी उदार असलेल्या वस्तू आहेत अवधारे संपन्न वस्तू आहेत पण संतांचं देणं यापेक्षा श्रेष्ठ आहे. ज्ञानोबा सांगता या संता परिस उदार त्रिभुवनी नाही थोर मायबाप सहोदर इष्टमित्र सोयरे. जगामध्ये संतांपेक्षा उदार कोणीच नाही. मायबाप नाहीत इष्टमित्र नाहीत सोयरे नाहीत. आणखी काही जगामध्ये अवधारे संपन्न वस्तू आहेत. मेघ आहे की नाही. भगवान ज्ञानोबा सांगता मेघ उदार परी ओसरे म्हणून उपमेसी न पुरे हे निशंकपणे संपा खरे पंचानन आहे की नाही. मेघ उदार आहे पण त्या मेघाच्या अवधाराला मर्यादा आहे. कधी कधी पाऊस पडतच नाही आणि कधी कधी गावाच्या गावच घेऊन जातो. मेघाच्या अवधाराला मर्यादा आहे. काही काही लोकांना पाणी पाणी करावं लागतं
आणि काही काही लोक पाण्यामध्ये बुडून मारतात. हे काय अवदार्य झालं का? अवदार्याला मर्यादा आहे. म्हणून मेघ जरी उदार असला, आणखी काही वस्तू अवदार्य संपन्न असल्या, त्यांच्यामध्ये कुठला ना कुठला दोष आहे. पण संतांचं अवदार्य असं आहे, जे पुरुषार्थ सिद्धी घेऊन हाती, चौथी घेऊन आपल्या हाती, रिगाला भक्तिपंथी जगा देतो, कैवल्य कनकाची दाना, जो न कडसी थोरा साना, द्रष्ट्याच्या दर्शना पाडावो जो. काय ज्ञानोबऱ्यांचं अवदार्य असेल. ज्ञानोबरांनी पुरुषार्थ सिद्धी चौथी मोक्ष हातामध्ये घेतला. नुसता मोक्ष हातामध्ये घेतला नाही, ज्ञानोबरांनी आळंदीमध्ये मुक्तीची पंगतच घातली. जयाने घातली मुक्तीची गवांदे, जयाने घातली मुक्तीची गवांदे. मुक्तीची गवांदे, मुक्तीचे गवाने. मिळावेली मांदी वैष्णवांची, मिळावेली मांदी वैष्णवांची, करिला ते काय महाराज, करिला ते काय महाराज. मिळावेले मांदी वैष्णवांचे, वैष्णवांची करिला ते काय महाराज, ते काय महाराज. ज्ञानोबरांनी नुसती मोक्ष सिद्धी हातात नाही घेतली, मुक्तीची पंगत घातली. आपण नुक्तीची पंगत घालतो, आहे का नाही? नुक्तीची पंगत घालतो, पण ज्ञानोबरांनी मुक्तीची पंगत घातली. गुरुवारी सांगत असतात, आळंदीमध्ये यावं आणि मुक्त व्हावं, आहे का नाही? आळंदी क्षेत्र हे मुक्ती क्षेत्र आहे का नाही? गुरुवारी गोड सांगत असतात, आहे का नाही? उत्तर हिंदुस्थानामध्ये जर आपण गेलो, मोठमोठी मंदिरं पाहायला मिळतात महाराज, मोठमोठे गोपुरं पाहायला मिळतात. जर वर पाहिले तर आपला फेटा खाली पडतो. असे मोठमोठे मंदिर आहेत उत्तर हिंदुस्थानामध्ये. दक्षिणेमध्ये उत्तरेत जर गेलो तर खाण्याची मजा आहे, तुपाशिवाय जेवण नाही. आपल्याला वारकऱ्यांनी पिठलं भाकरी पार करी असे, पण उत्तरेमध्ये मात्र तुपाशिवाय जेवण नसतं महाराज, आहे की नाही? रबडी असते, रबडी तिथं. आपली रबडी म्हणजे फळक पाणी बरं का. तिथली रबडी म्हणजे घट्ट बासुंदी असते. गुरुवारी सांगतात, जरी उत्तरेमध्ये खाण्याची मजा आहे, दक्षिणेमध्ये उंच उंच मंदिरं आहेत, पण मुक्त व्हायला आळंदीलाच यावं लागेल. विठ्ठल 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 विठ्ठल. उदार भक्त, उदार भक्त, त्रैलोक्य मात जयाची. नाथ महाराज सांगतात, असा साधू पुरुषाचा महिमा अलौकिक सांगतात. ज्ञानोबराय भगवत भक्त आहे, उदार आहेत, देवापेक्षा उदार आहेत. त्यांचा अवताराचा महिमा त्रिभुवनामध्ये आहे. उभारीला ध्वज तेही लोकावरी, ऐशी चराचरी कीर्तिजाची, त्रैलोक्य मात जयाची. ज्ञानोबरांचं भजन हे त्रिभुवनामध्ये आहे. कदाचित आपल्याला वाटेल ज्ञानोबरांचं भजन फक्त आळंदीपुरतं असेल, ज्ञानोबरांचं भजन फक्त पुणे जिल्ह्यापुरतं असेल, ज्ञानोबरांचं भजन फक्त महाराष्ट्रापुरतं असेल, ज्ञानोबरांचं भजन फक्त भारतापुरतं असेल, ज्ञानोबरांचं भजन फक्त जगापुरतं असेल, कदाचित आपल्याला वाटेल. पण ज्ञानोबरांचं भजन फक्त या मृत्यू लोकापुरतं मर्यादित नाही, आहे का नाही? त्रैलोक्य मात जयाची, त्रिभुवनामध्ये ज्ञानोबरांचं भजन आहे. मी सांगतो असं नाही, तुम्हाला मी नामदेवाचं प्रमाण सांगतो. जसं आपण आळंदीमध्ये ज्ञानोबरांचं भजन करतो, तसं स्वर्गात सुद्धा इंद्रादिक देवता ज्ञानोबा तुकाराम भजन करतात. प्रमाण आहे याला. इंद्र चंद्र देव येती, ब्रह्मादिक गीती गाती, यम वरुण बृहस्पती, विमाने दाटती अंतरिक्षी. इंद्र चंद्र देव ब्रह्मादिक देवता ज्ञानोबरांचं भजन करतात. विठ्ठल 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 विठ्ठल. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्तवे हा जप इंद्रादिक देवता करतात. ब्रह्मादिक जेते तुम्हा वळंगणे किंवा ब्रह्मादिक जेते घालिता ती शेजा असं म्हटलेलं आहे. करिता ती पूजा. ब्रह्मादिक देवता ज्ञानोबरांच्या समाधीच्या प्रसंगाला पूजन करतात महाराज. घालिता ते शेजा समाधीशी. म्हणून स्वर्गामध्ये ज्ञानोबरांचं भजन आहे, मृत्यू लोकांमध्ये ज्ञानोबरांचं भजन आहेच, आपण करतोच आहे.
पाताळामध्ये सुद्धा ज्ञानोबराचं भजन आहे महाराज. कशावरून म्हणाल तर समाधीमध्ये गोड वर्णन आलेलं, ऐसा रंग स्थिरावला जय जयकारे घोष केला, त्याने चवकला उठीला पाताळीचा शेष. पाताळामध्ये शेष होते. इथं आळंदीमध्ये माऊलींचं भजन चालू होतं. असा गजर झाला, रंग स्थिरावला. सद्गुरू ज्ञानेश्वर महाराज असा गजर झाला, पाताळातला शेष दचकला. अरे म्हटलं आळंदीला काय चाललंय समजत नाही म्हटलं, ऐका नाही जायला पाहिजे म्हटलं आळंदीला. आणि मग तो जो काय सहस्रवदन जो आहे, शेष जो आहे, ऐकोनी विष्णू कीर्तन तयासी आले पै स्पुंदन, मग उच्चारित रामकृष्ण मृत्यू लोकाशी आला, सहस्रवदन स्तुती करी हरे नमस्कारेले हरी, वाहून या तोशी मंजुळी ज्ञानदेवा पूजिले. भगवान शेष पाताळातून मृत्यू लोकामध्ये आले, स्तुती केली, ज्ञानोबरायांचं 1000 मुखांनी स्तवन केलं. नुसतं स्तवन नाही केलं, तुळशी मंजुळी घेतल्या आणि ज्ञानोबरायांच्या समाधीला वाहिल्या. विठ्ठल 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 विठ्ठल. म्हणून शांती ब्रह्म एकनाथ महाराज सांगतात, उदार भक्त त्रैलोकी मात जयाची. ज्ञानोबरायांचा अवताराचा महिमा मी तुम्हाला सांगितला, पण खरं ज्ञानोबरायांचं अवतार्य शांतीब्रह्म एकनाथ महाराज अभंगाच्या दुसऱ्या चरणात सांगतो. केला भगवद गीते केला भगवद गीते केला भगवद गीते केला भगवद गीते ऐसे समर्थ त्रिलोकी ऐसे समर्थ त्रिलोकी केला भगवद गीते केला भगवद गीते ऐसे समर्थ त्रिलोकी ऐसे समर्थ त्रिलोके केला भगवद गीते केला भगवद गीते ऐसे समर्थ त्रिलोकी ऐसे समर्थ त्रिलोकी केला भगवद गीते अर्थ केला भगवद गीते अर्थ केला भगवद गीते अर्थ केला भगवद गीते अर्थ. ज्ञानोबरायांचं खरं अवतार्य शांतीब्रह्म एकनाथ महाराज अभंगाच्या दुसऱ्या चरणात सांगतात. केला भगवद्गीते अर्थ ऐसे समर्थ तेही लोकी. काय ज्ञानोबरायांचा महिमा आहे. ज्ञानोबरायांच्या परंपरेचं जर आपण चिंतन केलं तर ज्ञानोबरायांची परंपरा अशी आहे, एक शिष्य एक गुरु, हा रुडला साच व्यवहारो, तो मतप्राप्ती प्रकारो जाणावया. ज्ञानोबरायांच्या परंपरेमध्ये एक गुरु आणि एक शिष्य परंपरा होते. भगवान श्री आदिनाथांनी मच्छिंद्रनाथांना उपदेश केला, श्री मच्छिंद्रनाथांनी श्री गोरक्षनाथांना उपदेश केला, श्री गोरक्षनाथांनी श्री गहिनीनाथांना अनुग्रह केला, श्री गहिनीनाथाने श्री निवृत्तीनाथांना अनुग्रह केला, श्री निवृत्तीनाथाने श्री ज्ञानोबरांना अनुग्रह केला. श्री ज्ञानोबरे श्री सद्गुरू निवृत्तीनाथांना प्रार्थना करतात, दादा आपल्याला एक शिष्य एक गुरु परंपरा ठेवायची नाही म्हटले.
जर आपण अशी परंपरा ठेवली तर जगाचा उद्धार केव्हा होणार म्हटले. जर अशीच परंपरा ठेवली तर जगामध्ये जेवढी लोकसंख्या आहे तेवढे जन्म घेऊन मला लोकांचा उद्धार करावा लागेल. विठ्ठल 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 विठ्ठल. म्हणून हे जे काय लढिवाळपणा आहे, जे काय आळ आहे, एक लढिवाळपणा सद्गुरूंच्या चरणी ज्ञानोबराय करतात महाराज. म्हणून काय केलं ज्ञानोबरायांचा मोठा महिमा काय असेल आहे की नाही. गुह्य गुह्यतर आणि गुह्यतम असं जे गुह्यतम असतं जी ब्रह्मविद्या भगवान आदिनाथाने भगवान शंकराने देवी पार्वतीच्या कर्णकुहरामध्ये सांगितली, ती जी ब्रह्मविद्या आहे ती ब्रह्मविद्या भगवान श्री ज्ञानोबरायांनी मराठी भाषेमध्ये तुमच्या आमच्यासाठी आणली. प्रगट गुह्य बोले विश्व ब्रह्माची केले, प्रगट गुह्य बोले प्रगट गुह्य बोली, विश्व ब्रह्माची केले, प्रगट गुह्य बोली. म्हणून रामा जनार्दनी पाय टाकाची ढेले, पाय टाकाची ढेले, आरती झाले राजा महाकेवल तेजा, आरती झाले राजा नादने पाय टाकाची ढेले, पाय टाकाची ढेले, आरती झाले राजा आरती झाले राजा. प्रगट गुह्य बोले विश्व ब्रह्माची केले, प्रगट गुह्य बोले विश्व ब्रह्माची केले. राम जनार्दनी राम जनार्दनी पायी टकाची ढेले, पायी टकाची ढेले, आरती ज्ञान राजा महाकैवल्य तेजा, आरती ज्ञान राजा महाकैवल्य तेजा. धनी राम जनार्दनी पायी टकाची ढेले, पायी टकाची ढेले, आरती ज्ञान राजा महाकैवल्य तेजा, आरती ज्ञान राजा. प्रगट गुह्य बोले विश्व ब्रह्मचे केले, रामा जनार्दनी पायी टकची ठेले. गुह्य प्रगट बोले विश्व ब्रह्मचे केले. ज्ञानोबराने ती ब्रह्मविद्या तुमच्या आमच्यासाठी मराठी भाषेमध्ये आणली, मराठी भाषेमध्ये टीका केली ज्ञानोबराने. हे स्वानंद भोगाचे सेल भलत्या असेची देईल, सर्वेंद्रिय पोषवेल श्रवणा करवे आहे की नाही. त्याने आबाल सुबोधे ओवेचेने प्रबंधे, ब्रह्मरसो स्वादे अक्षरे गुंपिले. काय गोड ज्ञानोबरांचे ओवे आहेत महाराज. स्वानंद भोगाचे सेल भलत्या असेची देईल, सर्वेंद्रिय पोषवेल श्रवणा करवे. मुलापासून ते वृद्धापर्यंत स्वानंदाची पंगत आमच्या ज्ञानोबराने घातली. केला भगवद्गीता अर्थ ज्ञानोबराय म्हणतात. थोडंसं जर आपण 18व्या अध्यायाचं चिंतन केलं तर गीतेवर अर्थ करणं सोपं नाही. प्रातस्मरणीय शांतीब्रह्म गुरुवारे बाबा सांगत असतात गीतेवर 700 टीका, 700 टीका. पण त्या 700 टीकामध्ये सगळ्यात सरस टीका श्री ज्ञानोबरांची आहे. विठ्ठल 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 विठ्ठल. ज्ञानोबराय 18व्या अध्यायामध्ये परिहार देतात. ज्ञानोबराय म्हणतात गीतेवर टीका करणं सोपं नाही. कल्पतरूचे आराम लाविता नये विषम, परी गीतार्थाचे वर्म निवडू नये. कनकाचे निखळ ओतोईल भूमंडळ, चिंतारत्नी कुळाच निर्मोयती. साता हे सागराते, सोपे भरिता अमृते. दुवाडनो हे ताराते चंद्रकरिता. ज्ञानोबराय म्हणतात ही सर्व पृथ्वी सोन्याने भरता येईल, पृथ्वीवरचे सर्व पर्वत चिंतामणी रत्नानं भरता येतील.
पृथ्वीवरचे 7 समुद्र अमृताने भरता येतील, आकाशातले सगळ्या चांदण्या चंद्र करता येतील, महाराष्ट्रातल्या सगळ्या येड्या बाबळ्या कल्पतरू करता येतील, आहे का नाही? ज्ञानोबऱ्या वर्ण करतात, कल्पतरूचे आराम लाविता नये विषम, तरी गीतार्थाचे वर्म निवडू नये. सगळं घडेल, पण गीता शास्त्रावर बोलणं सोपं नाही. पण ज्ञानोबऱ्या म्हणतात, म्हणून माझे नीच नव्हे श्वासोश्वासे प्रबंध व्हावे. गुरुकृपा काय नव्हे ज्ञानदेव म्हणे, माझं श्वासोश्वास सुद्धा एक एक प्रबंध निर्माण होईल. ज्ञानोबऱ्या वर्णन करतात. त्याचं कारण असं आहे, 700 टीकामध्ये ज्ञानोबऱ्यांची टीका श्रेष्ठ का? त्याचं कारण असं आहे, ज्यावेळेस गीता भगवंतांनी सांगितली, कुणाला सांगितली हो? अर्जुना संकट पडता जड भारी, गीता सांगे हरी कुरुक्षेत्री. कुरुक्षेत्रावर ज्यावेळेस अर्जुनाला मोह निर्माण झाला, सगळे आप्तेष्ट पाहिले, आहे की नाही? सगळे गोत्र पाहिले, आचार्यान मातुलान भ्रातृन पुत्रान पौत्रान सखींसता शिवसुरान सुरदस्य वस्य नयोरू भयोरूपी, सगळे आपले आप्तेष्ट पाहिले, मामा पाहिले, काका पाहिले, चुलते पाहिले, भाऊ पाहिले. आणि सगळ्यांना पाहिल्यानंतर अर्जुनाच्या मनामध्ये मोह निर्माण झाला. त्याचं आणखी एक कारण आहे, भगवान परमात्मा कुरुक्षेत्रावर रथ नेत असताना पहिल्यांदा आचार्यांच्या समोर रथ नेला देवाने, द्रोणाचार्याच्या समोर नेला. देवाने जर दुर्योधनाच्या समोर रथ नेला असता लगेच युद्ध सुरू झालं असतं, पण देवाने मुद्दाम रथ कुठं नेला? आचार्यांच्या पुढं नेला. आणि आचार्यांना पाहिल्यानंतर, ऐक नाही, गुरुन हत्वाय महानुभावान श्रेयो भोक्तुम भैक्षमप्य लोके हत्वार्थ का मस्त गुरुने है व भुंजिय भोगान रुधिर प्रदिग्धान. अर्जुन महाराज म्हणतात, म्हणले भगवान जया उपकार होते केले, असे जे आहेत जे तिच्या कृपा लाभे वरू ते त्याचे म्हणे व्यभिचारू तरिका मी भस्मासुरू. अर्जुन म्हणे, महाराज अर्जुनजी सांगतात, ज्यांनी आम्हाला विद्या शिकवली, ज्यांनी आमचं रक्षण केलं, पितामह भीष्माचार्य, आचार्य द्रोण, त्यांच्यावर आम्ही शस्त्र उगारू शकत नाही म्हटले. मोह निर्माण झाला. आणि मग मोह निर्माण झाल्यानंतर भगवान श्रीकृष्ण परमात्माने अर्जुनाचा मोह घालवण्यासाठी गीताशास्त्र सांगितलं. तदिदम गीताशास्त्रम समस्त वेदार्थ सार संग्रह भूतम असं म्हटलेले. गीताशास्त्र काय? गीताशास्त्राची सुरुवात आहे अश्वच्छन व श्वच्छस्तम प्रज्ञावादंश भाषसे गता सुनगता सुंश ना अनुश्वचंती पंडिता. गीता सांगितली भगवंताने. कुठं सांगितली? कुरुक्षेत्रावर सांगितली. पण परिणाम असा झाला, त्या सांगण्यामध्ये काही थोड्या उणिवा शिल्लक राहिल्या. तिथं काही संस्था नव्हती गीता सांगायला, पाठ नव्हता, खोली नव्हती, सगळा युद्धाचा खडबडा चालू होता, बाण चालू होते. अशा बाणाच्या खळखळामध्ये भगवंताने गीता सांगितली. म्हणून तुकाराम महाराज सांगतात, गीता जेणे उपदेशिली तेही विटेवरी मावली. ज्या देवाने गीता सांगितली तोच परमात्मा पंढरी क्षेत्रामध्ये कमरेवर हात ठेवून उभा आहे. आणि गीतेमध्ये काही त्रुटी राहिल्या, त्या त्रुटी भरून काढण्यासाठी, कारण त्याचं कारण असं आहे, गीतेतली जर मुख्य त्रुटी कोणती असेल तर संस्कृत भाषा जगाशी कळेना, म्हणून नारायणा करुणा आली. संस्कृत भाषा जगाला कळत नाही, आहे की नाही? अहो मी म्हणतो संस्कृत भाषा काय, मराठीतले काय वाक्यप्रचार लोकांना कळत नाहीत. संस्कृत भाषा तर लांबच राहिली. मराठी भाषेतले काही काही शब्द माणसाला कळत नाहीत. संस्कृत कधी कळणार आहे? मग भगवंताला करुणा आली, भगवान श्रीकृष्ण परमात्म्याला करुणा आली. तोची अवतार धरी अलंकापुरी ज्ञानाबाई सुंदरी तारावया. मग तेच ज्यांनी कुरुक्षेत्रावर गीता सांगितली ते श्रीकृष्ण परमात्मा पंढरी क्षेत्रामध्ये पांडुरंगाच्या रूपानं प्रकट झाले. आणि तेच पांडुरंग आळंदी क्षेत्रामध्ये ज्ञानोबाच्या रूपानं प्रकट झाले. लोपले ज्ञान जगी हित नेनती कोणी, अवतार पांडुरंग नाव ठेविले ज्ञानी. आणि मग ज्या देवाने गीता सांगितली त्याच महाविष्णूंनी ज्ञानेश्वरी लिहिली. ऐका, ज्या देवाने गीता सांगितली त्याच भगवान महाविष्णूंनी ज्ञानेश्वरी सांगितल्यामुळं जगामध्ये सगळ्यात श्रेष्ठ ज्ञानेश्वरी आहे. विठ्ठल 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 विठ्ठल. गीता शोधणे अर्थ तो काढीला, ग्रंथ तो निर्मला ज्ञानेश्वरी. ज्ञानेश्वरीमध्ये सुंदर चिंतन आलेलं आहे. तू ते श्री मुरारी मनितले प्रकट करी, जे अभिप्राय गहवरी झाकिले आम्ही, ते देवाचे मनोगत जाणत हासी मूर्त. गीतेमध्ये देवाने काय अभिप्राय झाकले होते? तू ते श्री मुरारी मनितले प्रकट करी, जे अभिप्राय गहवरी झाकिले आम्ही. काय काय अभिप्राय देवाला कुरुक्षेत्रावर बोलता आले नाही. वेळेची मर्यादा होती, युद्ध चालू होतं, अर्जुनाला युद्धामध्ये प्रवृत्त करायचं होतं. मग अशा समयामध्ये भगवंतांनी थोडक्यामध्ये गीता सांगितली. गीतेचा विचार मग ते श्रीकृष्ण परमात्मा आळंदीमध्ये ज्ञानोबराच्या रूपानं अवतरित होऊन केला भगवद्गीते अर्थ. ऐसे समर्थ तिही लोकी विठोबा रखुमाई.
विठोबा रखुमाई 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 जय विठोबा रखुमाई 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 विठोबा जय जय विठोबा जय जय विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा कुंडली श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय गुरु तुकाराम महाराज की जय महाराज की जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई उदार भक्त त्रैलोक्य मात जयाची केला भगवद्गीते अर्थ ऐसे समर्थ तेही लोकी. गुरुरे बाबा गोड सांगतात, ज्यावेळेस नेवास्य क्षेत्रामध्ये ज्ञानोबा गीतेवर टीका करीत होते, टीका करीत असताना 700 श्लोक आहेत, ज्ञानोबांच्या 9000 ओव्या आहेत. त्यावेळेस त्या श्लोकांना वाटलं ज्ञानोबांच्या दरबारामध्ये आपल्या जागा मिळते की नाही म्हणे. जिथं जागा मिळेल तिथं बसा म्हटली आहे की नाही. बघा काय काय श्लोक असे आहेत, श्लोक मोठा लट आहे, ओवी एकच आहे. वासांशी जीर्णानी यथावी आहे नवाने गृह्णाती नरोपराने तथा शरीराने विहाय जीर्णान नन्याने सयाती. एकच ओवी, जीर्ण वस्त्र सांडे जे नूतन वेडी जे तसे देहांतरा ते स्वीकारे जे चैतन्यना ते. श्लोक आहे देव आळंदी एवढा श्लोक आहे, ओवी आहे मात्र एवढी एकच. आणि काय काय श्लोकाचं पद आहे फक्त आचार्योपासनम पद आहे, पण 100 ओव्या आहेत. विठ्ठल विठ्ठल विठला 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 विठला. त्या श्लोकांना वाटलं माऊलींच्या दरबारात आपल्या जागा मिळते की नाही. जसं कीर्तन संपल्यानंतर विद्यार्थी जिथं जागा मिळेल तिथं जेवायला बसतात का नाही, तसं त्या श्लोकांना वाटलं जिथं जागा मिळेल तिथं बसा. असा असणारा हा ज्ञानोबाचा महिमा आहे. प्रातस्मरणी श्री गुरु मामासाहेब दांडेकर सांगायचे आहे की नाही. ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ म्हणजे ज्ञानेश्वरीच आहे, असा ग्रंथ परत होणे नाही. ब्रह्मसाम्राज्य दीपिका वर्णियेले गीतेची टीका विठोबाचा प्राण सखा ज्ञानोबा माझा. कदाचित ज्ञानोबा समाधीतून परत जर बाहेर आले, परत जर गीतेवर टीका करू लागले तर अशी ज्ञानेश्वरी नाही होणार. विठ्ठल विठ्ठल विठला 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 विठला. शांती ब्रह्म एकनाथ महाराज हा ज्ञानोबांचा स्वरूप महिमा सांगतात आणि शक्ती महिमा नाथ महाराज अभंगाच्या 3ऱ्या चरणात सांगतात. बोलविला रेडा बोलविला रेडा चालविली भिंती चालविली भिंती. बोलविला रेडा चालविली भिंती चालविले भिंती. बोलविला रेडा बोलविला रेडा चालविली भिंती चालविली भिंती. बोलविला रेडा चालविली भिंती चालविले भिंती. चांग देवा ते उपदेशिती चांग देवा ते उपदेशिती चांग देवा ते उपदेशिती चांग देवा ते
उपदेशिती गीते अर्थ केला भगवद्गीते अर्थ केला भगवद्गीते अर्थ केला भगवद्गीते अर्थ सांग देवा ते उपदेशिती सांग देवा ते उपदेशिती सांग देवा ते उपदेशिती सांग देवा ते उपदेशिती केला भगवद्गीते अर्थ केला भगवद्गीते अर्थ केला भगवद्गीते अर्थ केला भगवद्गीते अर्थ दोन चरणामध्ये स्वरूप महिमा सांगून शांतीब्रह्म एकनाथ महाराज तिसऱ्या चरणामध्ये भगवान श्री ज्ञानोबा शक्ती महिमा सांगतात. बोलविला रेडा चालविली भिंती चांग देवा ते उपदेशिती. भगवान ज्ञानोबाने रेड्याच्या मुखातून वेद बोलवला, भिंत चालवली आणि श्री योगीराज चांगदेव महाराजांना काय केला, उपदेश केला. चरित्राचा भाग अत्यंत गोड आहे. काय घडतं कधी कधी कुठल्या प्रसंगाला संत महात्म्यानं जगामध्ये सिद्धाई दाखवावी लागते. जगत उद्धारा लागे धरिले अवतार मिरविला बडीवार सिद्धाईचा. म्हणून महापुरुषांचं वचन असं आहे, भगवान श्री ज्ञानोबांनी नुसती ज्ञानेश्वरी सांगितली असती आणि जर सिद्धाई दाखवली नसती तर पैठणचे कर्मठ ब्राह्मण आणि तापी तीरावरचे चांगदेव महाराज कधीच शरण आले नसते. म्हणून बोलविला रेडा चालविली भिंती. त्याचं कारण असं आहे, मूर्ख माणसाला जागेवर आणण्यासाठी सिद्धाई दाखवावी लागते. विठ्ठल 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 विठ्ठल. बोलविला रेडा सुंदर चरित्र आहे. आपल्याला वेळेची असणारी वेळ आपला संपुष्टात आलेला आहे. शुद्धीपत्रासाठी ज्यावेळेस पैठण क्षेत्रामध्ये ज्ञानोबा जातात त्यावेळेस त्या ठिकाणी काय प्रसंग घडला गेला. तुम्हाला शुद्धीपत्र मिळू शकत नाही, तुम्ही काय करा, देवाचं भजन करा. मग त्या प्रसंगाला त्यांची नावं ऐकून त्यांना थोडा उपवास करण्याची बुद्धी झाली. म्हणजे नावं श्रेष्ठ आहेत, नावामध्ये काय असतं म्हणे, ह्या रेड्याचं नाव काय ज्ञान आहे म्हटले. ज्ञानोबा म्हणतात ज्ञानदेव म्हणे तोही माझा आत्मा. ज्ञानोबा म्हणतात तोही माझा आत्मा आहे. ते पंडित ब्राह्मण म्हणतात त्यांच्या वडिलांनी विचारसागर शिकवला असेल म्हणे यांना म्हणून अशी वेदांताची भाषा बोलतात म्हणे. नाही मारिता असोडा मैशियाची पाटी तोची वळ उठी ज्ञानदेवा. आणि मग होता कृपा तुमची पशु बोले वेद निर्जीव चाले भिंत महिमा आगाध. ज्ञानोबांनी काय केलं, रेड्याच्या मुखातून वेद बोलवला. जेव्हा ज्ञानोबांनी वेद बोलवला त्यावेळेस पैठणच्या सर्व ब्राह्मणांनी आपल्या वेदाच्या पोथ्या आणल्या आणि रेड्याच्या मुखातून शुद्ध करून घेतल्या. विठ्ठल 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 विठ्ठल. म्हणून जे पैठणला एक प्रत आहे ज्ञानेश्वरी मूळ प्रत, तिथं शेवटी वाक्य लिहिलं आहे, इदम पुस्तकम महिष मुखात शुद्धीकरणम. म्हणजे हा जो ग्रंथ आहे महिष मुखातून म्हणजे रेड्याच्या मुखातून शुद्ध करून घेतलेला आहे. वेदाची पोथी चालविली भिंती. महाराज सांगतात चालविली जड भिंती हरले चांगयाचे भ्रांती मोक्षमार्गेचा सांगाती ज्ञानोबा माझा. गुरुवरे सांगतात जड भिंत म्हणजे अविद्येतील तमोगुणाचा परिणाम. आणि ही जड भिंत चालवून ज्ञानोबांनी काय केले, स्वस्ती श्री वेटेशू जो लपोनी जगदाबासो दावी मग ग्रासो प्रगटला करी. ज्ञानोबा चांगदेव महाराजांना सांगतात म्हणले महाराज तुम्ही 4 विद्या 6 शास्त्र 18 पुराण 14 विद्या 64 कळा सरळ शिकलं, पण 65वी अध्यात्म कळा जोपर्यंत तुम्हाला ज्ञात होत नाही तोपर्यंत तुम्ही कसे आहात म्हटले, बद्धच आहात. मग ज्ञानोबांनी 65 ओव्याची जी काही ब्रह्मविद्या आहे ही ब्रह्मविद्या ज्ञानोबांनी 65 ओव्यामध्ये समर्पित केली आणि ते चांगदेव महाराजांना दिली. चांगदेवा ते उपदेशिती. चांगदेव म्हणे आजी जन्म आलो गुरुपुत्र झालो मुक्ताईचा केला भगवद्गीते अर्थ ऐसे समर्थ तेही लोकी. असे जे भगवत भक्त आहेत ज्ञानोबा आहे, तुकोबा आहे, नाथ महाराज, गोरोबा काका, सावतोबा, चोकोबा आहे, अशा श्रेष्ठ महावैष्णवांची भगवत भक्ताची सेवा स्वतः पांडुरंग परमात्मा करतात अभंगाच्या 4थ्या चरणात. का जनार्दने समर्थ ते संत का जनार्दने समर्थ ते संत एका जनार्दने समर्थ ते भक्त
समर्थ ते भक्त एका जनार्दने समर्थ ते भक्त एका जनार्दने समर्थ ते भक्त एका जनार्दने समर्थ ते भक्त देव त्याचा अंकित दासोय देव त्याचा अंकित दासोय देव त्याचा अंकित दास होय केला भगवद्गीते अर्थ केला भगवद्गीते अर्थ केला भगवद्गीते अर्थ केला भगवद्गीते अर्थ देव त्याचा अंकित दासोय देव त्याचा अंकित दासोय देव त्याचा अंकित दास होय केला भगवद्गीते अर्थ केला भगवद्गीते अर्थ केला भगवद्गीते अर्थ केला भगवद्गीते अर्थ ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम